नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. आठवडी बाजारात 12 महागडे मोबाईल चोरीचा पर्दाफाश. गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करणारा विधी संघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात. 2,60,000चा मुद्देमाल जप्त. जालना शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात होणाऱ्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या खिशातून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकास कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे तब्बल 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून या मोबाईलची अंदाजे किंमत 2,60,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मागील काही महिन्यापासून रविवारच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकाराची कदीम जालना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी गांभीर्याने दखल घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नूतन वसाहत जुना जालना परिसरातून एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी 11 मोबाईल फोनची किंमत अंदाजे 2,60,000 रुपये असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. हे मोबाईल कोणत्या नागरिकांचे आहेत याची पडताळणी कदीम जालना पोलिसांकडून सुरू आहे. तसेच जप्त मोबाईलचा आठवडी बाजारातील चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, चोरीच्या या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुन्हा दाखल कदीम जालना पोलीस ठाणे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 555/2026 कलम 124 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान व अजीम अन्सारी यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाणे करत असून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या मालकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.